हाय ऑल ऑफ यू, जयराणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रांगोळी मॅटचे सेट कसे तुम्ही लावू शकता रांगोळीमध्ये हे दाखवणार आहे। असे माझ्याकडे बरेच रांगोळ्यांचे सेट्स तयार आहेत। तर आता हे बघा, ही अशी एक छोटी रांगोळी आहे, ही एक विताची आहे आणि याच्या बाजूने असे छोटे छोटे पॅच लावू शकता। आता गणपती चालू होतील, गणपतीमध्ये आपल्याला प्रत्येकाला रांगोळ्या काढायच्या असतात आणि आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, घरातलं सगळं काम करावं लागतं रांगोळ्या काढताना। आणि जरी काढल्या आपण एवढ्या वेळा घालून त्यासुद्धा राहतील असं नाही, तर त्याच्यासाठी खास हे छोटे छोटे ज्यांच्या घरात कमी जागा आहे तर त्यांच्यासाठी हे छोटे छोटे पॅच असे मी बनवलेले आहेत। ह्याच्यात खूप सारे कलर कॉम्बिनेशन्स आहेत अवेलेबल, तर तुम्ही माझ्याकडनं हे घेऊ शकता। व्हॉट्सअप नंबर माझे आहेतच, मला व्हॉट्सअपवरती ऑर्डर द्या, मी कुरिअर मार्फत तुमच्यापर्यंत या रांगोळ्या पोचवेन। हे खूप सुंदर सुंदर माझ्याकडे असं कॉम्बिनेशन्स तयार आहेत। जसं आता हे छोटं फूल आहे तसं तुम्ही ह्यामध्ये हे असं मोठं फूल पण अरेंज करू शकता। ह्याच्यात पण ह्या सगळ्या डिझाईन्स आहेत, हे पहा, हे असं लावू शकता। हे जसं कॉम्बिनेशननुसार आपण सगळं करू शकतो छान छान। आता हे जसं हे आहे तर ह्यामध्ये तुम्ही हे 3 सुद्धा असे जवळ ठेवू शकता। अगदीच छोटी डिझाईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे पहा, असं सुद्धा लावू शकता। ह्याच्या मधूमध्ये एक असं हे लावू शकता, म्हणजे एका रांगोळीपासून 3-4 तुम्ही रांगोळ्यांचे प्रकार करू शकता। म्हणजे आज जर ती केली तर उद्या अल्टरनेट, किंवा तुम्ही हे छोटे छोटे असे तुमच्याकडे जिना असेल तर तुम्ही एक एक सिंगल पॅच सुद्धा लावू शकता। किंवा जर लाईनमध्ये तुम्हाला ओंबरड्याच्या समोर वगैरे जर ठेवायचे असेल किंवा देवाऱ्याच्या समोर जर ठेवायचे असेल तर तुम्ही अल्टरनेट असं लाईनमध्ये सुद्धा ठेवू शकता। हे पहा, अतिशय सुंदर दिसतं। हे असे खूप खूप प्रकार तयार आहेत माझ्याकडे या प्रकारचे। हे असे छोटे छोटे सगळे पॅचेस, सगळे 4-4चं मी असं बंच केलेलं आहे। जसं आता हा कलर आहे, हा कलर आहे, हे बघा, हे असे वेगवेगळे एक असे 4-4 5, म्हणजे जसं तुम्हाला जर 5 पाहिजे 4 पाहिजे त्याच्यानुसार मी तुम्हाला करून देईन वेगवेगळे असे। हे बघा, हे अशा प्रकारे खूप कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्ही याच्या बरोबर म्हणजे बॉर्डर्स करू शकता। असे सिंगल सिंगल पण तुम्ही घेऊ शकता। हे असे पॅचेस हळदी कुंकाला वगैरे असं किट देऊ शकता तुम्ही। खूप सुंदर आहेत कलर कॉम्बिनेशन्स। हे बघा, हे सगळे तयार आहेत माझ्याकडे आत्ता। जरी कोणाला ऑर्डर द्यायची असेल तरी तुम्ही ऑर्डर देऊ शकता। जयराणी क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा मैत्रिणींनो आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून छान छान रांगोळ्या तर मी दाखवेनच आणि व्हिडिओही टाकेन। तुम्हाला यातलं काही जर पाहिजे असेल तर मला ऑर्डर द्या, मी नक्कीच तुम्हाला कुरिअर करेन। आता मी तुम्हाला हाफ रांगोळ्या ज्या माझ्याकडे तयार आहेत त्या दाखवते। हे पहा, खूप रांगोळ्या तयार आहेत आज। ह्या ऑर्डरच्या पण आहेत काही आणि हे पण आहेत। हे पहा, या अशा हाफ रांगोळ्या तयार आहेत माझ्याकडे, ह्या अशा तुम्ही लावू शकता। हे पहा, ह्याच्यामध्ये कलर्स कॉम्बिनेशन केलेलं आहे। हे तुम्ही सिंगलही, हे बघा, हे अशा प्रकारे पण तुम्ही लावू शकता फुल। म्हणजे तुम्ही 2 हे घेतलं ना ते तुम्ही असं यूज करू शकता, असं पण म्हणजे अख्खं फुल पण ठेवू शकता अखंड। किंवा जर जिना वगैरे तुमच्याकडे असेल, रो हाऊसमध्ये जिना वगैरे असतो एक साईड, तर तुम्ही अशा एक एक प्रत्येक पायरीला असं ठेवू शकता। हे पहा, हे सगळं रेडी आहे। जर तुम्ही आत्ता जरी ऑर्डर दिलीत किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ऑर्डर द्यावीशी वाटली तरी माझ्याकडे रेडी पीस आहेत, मी लगेच तुम्हाला एका दिवसात कुरिअर करू शकते। हे एवढं माझ्याकडे मटेरियल रेडी आहे आणि खूप सुंदर दिसतात। ॲक्च्युली रेडी याच्यासाठी ठेवलं की आता गणपतीत खूप रांगोळ्यांचं सेल आउट होतं आणि मग त्यावेळेला मला वेळ नाही मिळत करायला, तर आत्ताच मी गणपतीची तयारी केलेली आहे आणि हा खूप वेळ आपला जो आहे रांगोळीमध्ये जातो तो वाचणारा आहे आणि हे वॉशेबल असल्यामुळे तुम्हाला हे खराब नाही होणार आहे, तुम्ही सारखं यूज करू शकता, हे वॉश करू शकता। हे पहा, हे असं अशा प्रकारे छोट्यासुद्धा आहेत माझ्याकडे। ही फुलंसुद्धा खूप सुंदर दिसतात, अशी जरी तुम्ही ठेवलीत बाजूबाजूने लावून तरी पण छान दिसतात, किंवा तुम्ही सिंगल फुलंही असं लावू शकता। हे बघा, हे एक फूल तयार होतं, हे दोन्ही वेगवेगळे आहेत पण तुम्ही जर जॉईन केलं तर हे अशा प्रकारे जॉईंट होतं, खूप छान दिसतं। आणि दिसताना त्याच्यामध्ये ही एक छोटी साईज आहे, म्हणजे जर तुम्हाला हाफ फुल पाहिजे असेल हे सुद्धा फुल खूप छान दिसतं। ह्याच्यामध्ये पण कॉम्बिनेशन्स आहेत, हे 2 कॉम्बिनेशन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये हे मोठं आहे। हे पहा, म्हणजे हे समजा एक विताचं आहे तर हे ह्याच्यापेक्षा एक मोठं आहे। हे बघा, ह्याच्यामध्ये सगळ्या वित आणि इंचेसमध्ये हे सगळं रांगोळीचं काम होतं। तुम्हाला जे काही आवडेल त्याचा फोटो काढून घ्या आणि स्क्रीनशॉट पाठवा मला, किंवा मला फोटो पाठवायला सांगा, मी काही फोटोज पाठवीन। ह्या सगळ्या हाफ रांगोळ्या रेडी आहेत माझ्याकडे। हे बघा, हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसतं, त्याच्यामध्येच हे पण एक आहे, हे सुद्धा एक आहे। हे पहा, आणि जी हाफ फुलं आहेत ही सुद्धा अतिशय सुंदर, चौरंगाच्या बाजूला वगैरे सुद्धा तुम्ही ह्या रांगोळ्या लावू शकता।
म्हणजे ह्या रांगोळ्या पाटाच्या बाजूला, चौरंगाच्या बाजूला, हाफ राऊंडमध्ये किंवा घराच्या बाहेर जरी तुम्ही रोज 2-3 रांगोळ्या दोन्ही साईडला 2 ठेवल्या, तुमच्याकडे जर स्पेस असेल किंवा असं बाजूनी जर बॉर्डर्स वगैरे केल्या कुठल्याही कार्यक्रमाला, अशा सिंगल जरी बॉर्डर केल्यात तरी पण खूप छान दिसतात. खूप कलर्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा आणि कुरिअरच्या मार्फत मी देतेच. किंवा जर तुम्हाला माझ्याकडनं विकत घ्यायच्या म्हणजे माझ्याकडनं जर रिसेलिंगसाठी पण मी देते, म्हणजे माझ्याकडनं घेऊन तुम्ही विकू शकता. जर कोणाला विकायचे असतील तरीसुद्धा मी देते विकायला. ह्याच्यामध्ये होलसेल रेटनी पण देते. तर तुम्ही, आणि जर कोणाला व्हिजिट द्यायची असेल माझ्या शॉपला तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर खालची खोपोली, म्हणजे खोपोलीमध्ये, खोपोली या रायगड जिल्ह्यात येतं, तिथे तुम्ही येऊन माझ्या शॉपला व्हिजिट देऊ शकता. हे बघा, असे छोटे छोटे कमळ आहेत. हे कमळ आहेत एकविताचे. एकवित हे कमळ आहेत. याच्यामध्ये पण खूप कलर सुंदर आहेत माझ्याकडे. हा सगळा ॲक्च्युली माल कधी कधी ऑर्डर येतात त्याच्यामुळे मग रेडी नसतं, म्हणून या ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे. ऑर्डर आली का लगेच आम्ही कुरिअर करतो. आणि खूप जण आमच्या शॉपमध्ये येऊनसुद्धा आता खरेदी करतायत की बाबा रांगोळ्या लवकरच गणपती येत आहेत. रांगोळी हा असा विषय आहे की तो सुशोभीकरणासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि आता वॉशेबल आहेत. ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी तर एकदमच सोपं आहे हे सगळं. हे पहा, हे कुमुदिनी, खूप कलरचे कमळ कुमुदिनी आहे. सगळ्या सुंदर अशा ह्या रांगोळ्या तयार आहेत. याला जेव्हा तुम्ही रात्रीच्या प्रकाशात ठेवता तेव्हा अजून ह्याला शायनिंग येते. हे जे फर वुलनचं कापड आहे, म्हणजे जो लेस म्हणतात त्याला फर वुलनची, हिला शायनिंग बघा किती आहे. खूप सुंदर दिसतात या. फक्त एक की ह्या तुम्हाला व्यवस्थित वॉश करून ठेवायला लागतात. जर तुम्ही मशीनमध्ये वगैरे टाकलं तर त्या मशीनमध्ये टाकू नका, कारण की मशीनमध्ये टाकलं तर त्या खराब होतात. त्याच्यानंतर ह्या पण आपल्याकडे छोट्या एकविताच्या रांगोळ्या तयार आहेत. छोट्या छोट्या रांगोळ्या खूप आहेत आणि या खास करून हळदी कुंकू म्हणा किंवा गिफ्ट आयटमसाठी या खूप आपल्याकडे चालतात. प्रसाद, देवापुढे प्रसाद ठेवण्यासाठी समईच्या खाली, मुंजींमध्ये, रुखवतामध्ये या सगळ्या रांगोळ्यांचे प्रकार ठेवले जातात. ही छोटी सुंदर फुलं आहेत. कलेक्शन बघा, खूप कलेक्शन तयार आहे. अगदी तुम्ही उद्या जरी माझ्याकडे मागितलं की हे आम्हाला पाहिजे तरी मी देऊ शकते. हे पहा, खूप सुंदर कलर्स आहेत. जी कलर म्हणजे जे काही तुम्हाला कॉम्बिनेशन पाहिजे ते जरी तुम्ही मला सांगितलं तरी कस्टमराइज ऑर्डरसुद्धा मी घेते. हे पहा, खूप सुंदर, अगदी मॅचिंग, म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत. हे पहा, त्याच्यानंतर अजून मोठ्या रांगोळ्या, ह्याची पावलंसुद्धा आहेत माझ्याकडे लक्ष्मीची. आता जेव्हा गौरी गणपती येतील तेव्हा लक्ष्मीची पावलं आपल्याकडे सर्रास लागतात. ती अशी हळदी आणि कुंकवाचं पाऊल ह्याची जोडी आहे माझ्याकडे. तर तुम्हाला जर पाहिजे, हे बघा, हे अशा रेडी आहेत माझ्याकडे. ह्यासुद्धा अगदी 50-60 लोक माझ्याकडनं बऱ्याच घेतात. म्हणजे खास करून गिफ्ट आयटमसाठी या सगळ्या वस्तू माझ्याकडनं जातात. ह्याच्या सुंदर स्वस्तिक आहे. हे पहा, हे स्वस्तिक आहे. स्वस्तिकमध्ये पण माझ्याकडे खूप हे डिझाईन्स रेडी आहेत. हे असं एक स्वस्तिक दाखवते मी तुम्हाला. हे असं स्वस्तिक असतं आणि ह्याच्यामध्ये असे छोटे छोटे रेडी स्वस्तिक. हे पहा, हे असं रेडी स्वस्तिक आहे आणि ह्याच्यामध्ये असं तुम्ही हे ठेवू शकता. त्याचे डॉट्स हे पॅकिंगमध्ये होतं त्याच्यामुळे हे असं. हे पहा, हे असं स्वस्तिकसुद्धा आहे. हे अगदी खूपच कमी, म्हणजे रिजनेबल रेटला आहे. ते सगळं खूप छान दिसतं आहे. चौरंगाच्या खाली हे स्वस्तिक तुम्ही जर ठेवलं तर खूप छान दिसतं. आणि हे रेक्झिन आहे त्याच्यामुळे हे काय आपल्याला देवासमोर वगैरे चालतं. बऱ्याच मैत्रिणी विचारतात की ते लेदर आहे का, तर हे लेदर नाही आहे, रेक्झिन आहे. लेदर हे चामड्याचं असतं, रेक्झिन हे चामड्याचं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही आरामात वापरू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही प्लास्टिकचं वापरलं तर ते खराब होतं काही दिवसांनी. हे खराब नाही होत, ह्याचं लाईफ जास्त आहे, म्हणून मग आम्ही रेक्झिन वापरतो आणि काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे हे लेदर नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून छोट्या रांगोळ्या आहेत बऱ्याच, त्याही दाखवते. सुंदर अशा पणत्या तयार आहेत वेगवेगळ्या कलरच्या. ह्यासुद्धा दिवाळीमध्ये ह्याच्या नाही म्हणायला गेले तरी 200-300 ऑर्डर झाल्यात माझ्याकडून. ह्या पण खूप छान दिसतात. हे बघा, खूप सुंदर दिसतात. या डिझाईन्स तयार आहेत माझ्याकडे. ह्या जरी तुम्ही सिंगल लावल्यात दरवाजाला किंवा हे चिटकवू पण शकता. ह्याच्या बॅक साईडला तुम्ही डबल टेप लावू शकता आणि डबल टेपनी असं भिंतीला चिटकवू शकता. खूप सुंदर दिसतं. ही एकवितापेक्षा मोठी आहे, म्हणजे नाही म्हणायला गेलं तरी 1 फुटापेक्षा थोडं, म्हणजे 10 इंचाची वगैरे ही एक पणती आहे. तर तुम्ही ह्या पण यूज करू शकता.
गिफ्टिंगसाठी पण छान आयटम आहेत की दोन गिफ्ट केलं तरी छान दिसतात. किंवा तुम्ही जर गिफ्ट हॅम्पर बनवणार असाल दिवाळीत वगैरे, आता दिवाळी नाही आहे पण एक आयडिया देते मी तुम्हाला, तर त्याच्यामध्ये 2 ह्या पणत्या, एखादा सोप किंवा असं थोडं कुकीज वगैरे असं करून आपण गिफ्ट हॅम्पर म्हणून हा प्रकार देऊ शकतो. हा युनिक डिझाईन्स सगळ्या आहेत आणि युनिक टेक्निक्स आहेत या सगळ्या, की बाबा रांगोळी म्हणून तुम्ही हे समोरच्याला गिफ्ट देऊ शकता. हे बघा, आता ही 1 बाय 1 मध्ये आहे, खूप सुंदर डिझाईन आहे. 1 फुटाची ही रांगोळी आहे. हे पहा, ह्या डिझाईन्स सगळ्या त्याच्यात अवेलेबल आहेत. हे कलर्स आहेत त्याच्यामध्ये, खूप छान दिसतात या. हे पहा, हे सगळे कलर्स माझ्याकडे 2-2, 3-3, 4-4, अर्धा डझन, 1-1 डझन बायका घेऊन किटी पार्ट्यांना वगैरे सुद्धा ह्या सगळ्या ऑर्डर जातात आणि अगदी आवडीने तुमची आठवण राहते समोरच्याकडे, पण आवडीने बायका गिफ्ट म्हणून देतात आणि समोरचा आवडीने एक्सेप्टही करतो, कारण की खूप सुंदर असं हे घर सजवण्यासाठीचं हा आहे. हे सुद्धा फुल खूप छान दिसतं, खूप म्हणजे डार्क कलर आणि सुंदर कलर घेतलेले त्याच्यामध्ये. कॉम्बिनेशन हे तुमच्या आवडीनुसार मी देईन. माझ्याकडे तर छान छान कॉम्बिनेशन मी केलंच आहे, पण तरी पण तुम्हाला जर काही आवडत असेल वेगळं तर तेही मी बनवून देईन. असे हाफ कॉर्नरसुद्धा रेडी आहेत माझ्याकडे. प्राईस सगळ्याच्या वेगवेगळ्या आहेत. ॲक्च्युली प्राईस का नाही सांगत, कारण की खूप जण हे करतात आणि मग असं नको की बाबा हिची प्राईस तिची प्राईस जास्त, म्हणून मग मी एक बाबा प्राईसचं हे सांगत नाही आहे. पण दिवाळीच्या आधी किंवा गणपतीच्या आधी मी एक लाईव्ह सेक्शन घेणार आहे, त्याच्यामध्ये मी ऑनलाईन सेलिंगसुद्धा करणार आहे या रांगोळ्या. तर नक्कीच तुम्ही तेव्हा बघून ऑर्डर देऊ शकता मला. आणि खूप छान असं कलेक्शन या वेळेला आहे. ह्या सगळ्या छोट्या रांगोळ्या मी आज दाखवते तुम्हाला. मोठ्या रांगोळ्यांचा व्हिडिओ बराच वेळा मी टाकते. हा सुंदर असा कलशही आहे बघा, कलशमध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे. हा छोटा कलशही आहे. हे पहा, हा छोटा कलश आहे, हा सुद्धा खूप छान दिसतो. आणि हा मोठा कलश आहे कमळाच्या ह्याच्यावरती, ह्याच्या पण ऑर्डर बऱ्याच येतात मला. हे पहा, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी खास करून या रांगोळ्या. आता जेव्हा लग्न कार्यामध्ये, जेव्हा पावसाळी, आता ऋतू बदलतोय आपला, आता मे महिन्यातही आपल्या इथे पाऊस पडला, तर या पावसामध्ये जर तुमच्याकडे लग्न कार्य असेल आणि रांगोळी काढायला जमणार नाही तर तुम्ही अशा प्रकारच्या रांगोळ्या घेऊ शकता. कारण की ह्या रांगोळ्या ओल्या पावसातही भिजल्या तरी ह्याचा कलर जाणार नाही आणि ह्या वाळू शकतात आणि ह्या खराबही होणार नाहीत. पावसातही तुम्ही ही रांगोळी समोर ठेवू शकता, एखादं कार्य जर तुमच्याकडे हॉलमध्ये वगैरे चालू असेल तर. ही सुद्धा सुंदर अशी पणतीची रांगोळी तयार आहे माझ्याकडे. ह्याच्या सगळ्या साईज वाईज आहेत. तर जर तुम्ही मला व्हॉट्सअप केलं, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9552685942. याच्यावरती जर व्हॉट्सअप केलं तर ह्या सगळ्याचं मी डिटेल तुम्हाला देईन आणि तुम्ही मला ह्याचे स्क्रीनशॉट पाठवा किंवा मी जे फोटो पाठवीन त्यातले तुम्ही मला फोटो पाठवा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन. आणि व्हॉट्सअपला मग आपण व्हॉट्सअप थ्रू आपण या रांगोळ्या सेल आउट करतो. कुरिअर मार्फत तुमच्यापर्यंत ह्या पोहोचवतील. ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या रांगोळ्या जातात, तसेच बाहेरच्या देशांमध्येही रांगोळ्या गेलेल्या आहेत. असंच जयराणी क्रिएशनच्या पेजला, यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि FB वरती जयराणी क्रिएशन हे पेज आहे त्याला पण लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये ह्या रांगोळ्या कशा वाटल्या त्याबद्दल मला सांगा. थँक्यू सो मच.